राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी परीक्षेची तात्पुरती उत्तर सूची प्रसिद्ध 16 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्याचं आवाहन। एक्सप्रेस गाड्यांमध्ये 117 सामान्य डब्यांमध्ये होणार वाढ, दररोज सुमारे 10,000 प्रवाशांना मिळणार लाभ। अकोल्यातील पाणी पुरवठा 3 दिवसांसाठी बंद, आजपासून ते 16 डिसेंबरपर्यंत पाणी येणार नाही। बूस्टर पंप फाउंडेशनच्या कामामुळे पाणी पुरवठा राहणार बंद। लाल किल्ल्याच्या ताब्यासाठीची याचिका फेटाळली, मुघल बादशहाच्या पणतूच्या विधवा पत्नीनं मागितला होता ताबा, सुलताना बेगमनं दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळली। पुणे जिल्ह्यातील 8 आमदारांना मंत्रिपदाचे वेध, पुण्यातून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। छत्रपती संभाजीनगरमधील 250 रुग्णवाहिका अनफिट असल्याचं समोर, आरटीओ आणि आरोग्य विभागाकडून अनेक वर्षांपासून रुग्णवाहिकेची तपासणी नसल्याचं उघड। झोपडीधारकांची थकबाकी ठेवणाऱ्या खासगी विकासकाला उच्च न्यायालयाचा इशारा, 23 कोटींची थकबाकी जमा न केल्यास अवमानाची कारवाई होणार। मुंबईतल्या मालमत्ता नोंदणीमध्ये 5% वाढ, गेल्या महिन्यामध्ये अंदाजे 10,200 पेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी। बदलापूरच्या कात्रप भागातील घोरपडे चौकात विद्युत दिवा नसल्यानं अपघाताची भीती, तातडीनं दिवा लावण्याची वाहनधारकांची मागणी। सरकारी योजनांचा लाभ देण्याबाबत बँकांचं उदासीन धोरण, बँकांच्या धोरणावर नागपूर जिल्हाधिकारी संतप्त, बँकांसोबत शासकीय व्यवहार थांबवण्याचा दिला इशारा। अमरावतीमध्ये 3 दिवसांपासून एनआयची टीम ही तळ ठोकून एनआयकडून दुसऱ्या दिवशी संशयितांचे क्रॉस व्हेरिफिकेशन, आज पुन्हा मोहम्मद शेख ईसा या 22 वर्षीय तरुणाची होणार चौकशी। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार, नव्या मंत्र्यांच्या सोयीसाठी निर्णय घेतल्याची माहिती। 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शुक्रवारी जवळपास 40 मिनिटं चर्चा, आज एकनाथ शिंदेंकडून संभाव्य मंत्र्यांची नावं जाहीर होण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार, पिंपरी, भोसरी आणि चिंचवडच्या आमदारांचा सन्मान। कोल्हापूर शहरातील रस्ते कामांबाबत कृती समितीकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी ठेकेदाराच्या मदतीनं लूटमार करत असल्याचा आरोप। राहुल गांधींना पिगी बँक भेट देणाऱ्या व्यापाऱ्याचा सिहोरमध्ये सापडला मृतदेह, 8 दिवसांपूर्वी सिहोर इथं परमार यांच्या 4 ठिकाणांवर ईडीनं टाकले होते छापे। लोकप्रतिनिधींची म्हाडाची घरं सामान्यांना देण्यासाठी चाचपणी सुरू, म्हाडा प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यास घरं सर्वसामान्यांना मिळणार। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत मुंबई विद्यापीठाकडून अभ्यासक्रमामध्ये नाविन्य, बीएमएस, एमएमएस साठी एकात्मिक अभ्यासक्रम जाहीर। पुण्यामध्ये आज पुस्तक महोत्सवाचं आयोजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन। राज्यात किमान तापमानात वाढ, मात्र थंडी कायम राहणार, धुळ्यामध्ये राज्यातील नीचांकी 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। 61 साखर कारखान्यांकडून कर्जाची थकबाकी, सरकारवर 2,333 कोटींचा भार, राज्य सहकारी बँकेकडून सरकारकडे कर्जाची मागणी। रब्बी हंगामासाठी पीक विम्याचा सर्वाधिक अर्ज लातूर विभागातून, तर सर्वात कमी अर्ज कोकणातून। भिवंडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलन, बांगलादेश अत्याचार आणि ईव्हीएम विरोधात निषेध, मशाल हाती घेत काढणार मोर्चा। राजू शेट्टी यांचं अमित शहांना पत्र, उसाला प्रतिटन 3,700 रुपये भाव देण्यासाठी लिहिलं पत्र। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक काळामध्ये सीएसएमटी आणि पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3ऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियानं जिंकला टॉस, कॅप्टन रोहित शर्मानं फिल्डिंगचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं। मालवण तालुक्यातील आचरा गावच्या गावपळणीला 15 डिसेंबरपासून होणार सुरुवात, गावच्या वेशी बाहेर निवारा बनवायला गावकऱ्यांची लगबग। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा योजनेमध्ये घोटाळा झाल्याचं समोर, कृषी संचालक विनयकुमार आवटे यांच्याकडून चौकशीचे आदेश। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।